नमस्कार शेतकरी मित्रांनो, क्रिस टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, तुरीला एक महिन्यानंतर जो बाजारभाव मध्ये जर भाव चांगला आहेच, परंतु हमी भाव खरेदी केंद्र शासनाने चालू केलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तुरीविषयी आणि तुरीचा रेट कुठपर्यंत जाऊ शकतो, सध्या मार्केट रेट काय आहे आणि हमी भाव केंद्रामध्ये रेट काय असेल याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर क्रिस टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तूर खरेदीविषयी सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या की जसे की तूर खरेदीला एक महिन्याने शासनाने हमीभाव केंद्र चालू केलेले आहे. तर जर आपल्याकडं जर हमीभावानं तुम्हाला तूर विकायची असेल तर तुम्ही आता इथून हमीभाव केंद्रात तुम्ही तूर विकू शकता. परंतु तुम्हाला तिथं तोटा पडू शकतो, कारण की बाजारभावामध्येच हमीभावापेक्षा जास्त रेट आहे. हमीभाव केंद्रामध्ये सध्या पाहायचं झालं तर 8,000 आहे, परंतु आपल्याला पाहायचं झालं तर बाजारभावामध्ये 8,500 किंवा यानंतर जास्त वाढू शकतो. आणि असं स्पष्ट म्हणणं आपल्याला पाहायचं झालं तर आपल्याला महाराष्ट्र शासनाचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत पाशा पटेल यांचं असं स्पष्ट म्हणणं दिलेलं आहे की तुरीच्या हमीभावाने एक महिना उशीर झाला आहे. हे राज्य शासनाची सर्वात मोठी चूक आहे. परंतु सध्या हमीभावापेक्षा बाजारात जास्त भाव तुरीला मिळत दर असल्यामुळे सरकारी खरेदीला शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे. आणि तरीही हमीभावाने खरेदी सुरू केंद्र झाल्यानंतर खाजगी बाजारातील दरात वाढ होऊन शेतकऱ्यांचा फायदा होण्याची शक्यता आहे, असं स्पष्ट म्हणणं पाशा पटेल यांचं म्हणणं आहे. जर आपल्याला सांगायचं झालं तर सध्या 8,000 हमीभाव रेट आहे. परंतु जर आपण जर तूर उत्पादक शेतकरी असाल तर आपण थोडा विलंबानं, थोडा उशिरानं 1-2 महिन्यानंतर आपल्याला चांगला रेट मिळेल, कारण की सध्या बाजारभावातच 8,500-9,000 रेट मिळत आहे. तर आपण जर 1-2 महिने जर थांबला तर किमान आपल्याला 10,000च्या वर 11-12पर्यंतसुद्धा तुरीचा रेट जाऊ शकतो. कारण की ह्या वर्षी हेक्टरी क्विंटल उत्पादन पाहायचं झालं तर राज्यात तुरीचं उत्पादन खूपच कमी आहे, कारण की सततचा पाऊस यामुळे पण तुरीचं उत्पादन कमी झालेलं आहे, घटलेलं आहे, असं स्पष्ट निदर्शनात आलेलं आहे. आपण पाहू शकता की 22% घट प्रति हेक्टरी उत्पादन सरासरी 750 ते 800 किलोपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. आणि म्हणून जर आपल्याकडे जर तूर असेल तर आपण निव्वळ थोड्या किमतीनं तूर विकू नका. आपली तूर चांगल्या रेटनं 12,000 ते 13,000पर्यंत, म्हणजे हेक्टरी तुम्हाला क्विंटल मागे तुम्हाला 5,000 ते 7,000 फायदा पडू शकतो, जर तुम्ही अजून 1 महिन्याने किंवा 2 महिन्याने जर चांगल्या विलंबाने जर तूर विकलात तर अशी ही अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. आता आपल्याला कुठपर्यंत भाव वाढू शकतो तर तुम्हाला सांगितलेलं आहे. परंतु हमीभावाचा फायदा एकच हमीभाव केंद्राचा, जेणेकरून तुम्हाला बाजारभावामध्ये पण रेट लवकरात लवकर वाढतील. कारण की असं आहे की सध्या 8,000 आहे, हमीभाव केंद्रात कोणी जाणार नाही, परंतु तरीहीसुद्धा बाजारभावातील रेट याचा वाढण्याचा फायदा होईल. तर शेतकरी मित्रांनो, यानंतर कुठली रेट वाढले तर तुम्हाला ओपन मार्केटमधले हमीभावाचे रेट तुम्हाला लवकरात लवकर कळवेनच. दिलेली माहिती समजली असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिस टॉक या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.